नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतली आणि ही भेट राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय बनलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी या भेटीनंतर सुरेश धस यांच्या विश्वासार्हतेवरतीच प्रश्न उपस्थित केला। याच भेटी संदर्भात करुणा मुंडेंनी सुद्धा आता आपली प्रतिक्रिया दिली आहे, आपण पाहूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेले 2 महिने वारंवार सातत्याने धनंजय मुंडे यांना घेराव घालणारे सुरेश अण्णा धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतलेली आहे। ही तब्बल भेट 4 तास भेट घेतलेली आणि या संदर्भात अधिकचं बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः करुणा मुंडे ताई आहेत। ताई, काय सांगाल? सुरेश अण्णा धस जे वारंवार धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करताना पाहायला मिळाले, आज थेट त्यांनी जे आहेत धनंजय मुंडे यांची भेट घेतलेली आहे, काय सांगाल? मला असं वाटते फक्त प्रकृतीची जे विचारपूस करण्यासाठी भेट घेतलेली आहे। पण पाहायला गेलं तर वारंवार गेल्या 2.5 महिन्यांपासून अगदी राजीनामा असेल, आमदारकी राजीनामा असेल किंवा वारंवार आरोप करताना आपल्याला पाहायला मिळेल, पण आज थेट त्यांनी त्यांचीच भेट घेतलेली आहे, काय वाटतं नक्की? मला असं वाटते की जसे 2 दिवस अगोदर तुम्ही बघितलेलं आहे की जसे सुरेश धस भाऊ आणि जितेंद्र वाड भाऊ मध्ये दोनोंमध्ये फूट पाडलेली आहे हे लोकांनी। असंच जसे की मला असं माहित पडलेलं आहे की बावनकुळे साहेबांनी भेट करून दिलेली आहे, ते स्वतः नाही गेलेले। तो जरी असं काही आहे तो हे फक्त हे लोकांचे असं चालू आहे, तोडा फोडा आणि राजकारण करा, एक एक करून सगळे जे लोकांनी हे मुद्दा उचलून धरलेला आहे सगळ्यात त्याच्यामध्ये फूट पाडा, ते स्वतः लढतील आणि जे मुद्दा उचलून धरलेला आहे ते सोडतील, मला असं वाटतं। बरोबर, पण ज्या प्रकारे पाहायला गेलं तर सर्वत्र म्हणजे स्वतः जितेंद्र आव्हाड असतील, सुरेश अण्णा धस असतील, जरांगे पाटील असतील, असे अनेक लोक आणि अंजली दमानिया, तुम्ही देखील, हे सर्व एकत्र येऊन धनंजय मुंडेवरती आरोप करत होतात। कुठेतरी तुमच्यात देखील वाद निर्माण किंवा फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे का? माझ्यामध्ये म्हणजे तुम्ही सर्वच एकत्र सर्वजण मिळून तुम्ही धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करताय किंवा जे काय आहे ते सिद्ध करतात, अनेक पुरावे जे आहे तुम्ही सादर करत आहात, कुठेतरी तुमच्यातच वाद निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतोय का? तेच प्रयत्न आहे, वाद निर्माण करून सगळ्यामध्ये एकमेक। आज जसे की अंजलीताई दमानिया, तृप्तीताई देसाई, मी स्वतः, सुषमा अंधारे ताई आणि जितेंद्र वाड भाऊ, संदीप क्षीरसागर भाऊ, आपले ते बजरंग बाप्पा भाऊ, असे खूप काही लोकांनी हे पक्ष न बघता मुद्दा उचलून धरलेला आहे। त्याच्यामध्ये एक एक करून सगळ्यांनी फोडा आणि असंच हे लोक राजकारण करत राहणार आणि जे मुद्दा आहे कुठे ना कुठे विसरणार, हे लोकांचं चालू आहे। काय वाटतं तुम्हाला एकंदरीत हे सर्व जे आहे फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळतं, त्यात संतोष देशमुख आहे यांना न्याय मिळेल किंवा तुम्ही एक वेगळा लढा लढत आहात, तुम्हाला देखील आणि देशमुख कुटुंबियांना देखील न्याय मिळेल का? 100% न्याय हे लोक देणार की नाही देणार, हे राजकारणी लोक तो नाही देणार, पण जनता करून घेणार, मी हे 100% बोलते। क्योंकि जरांगे भाऊ आज सगळे समाजाचे बद्दल जे लढताय, आज जसे त्यांनी लढा दिलेला आहे ना, तो मला असा विश्वास आहे त्यांच्यावरती। आणि मी अंजलीताई दमानिया, तृप्तीताई देसाई, स्वयं सुप्रियाताई सुले सगळे काढत आहे, एक काढत आहे, सगळे कोई तो माघार घेऊ शकत नाही ना, आणि आम्ही लोक तो माघार घेणार नाही, कधीही माघार घेणार नाही। ज्या प्रकारे सुरेश अण्णा धस असतील किंवा संपूर्ण महाविकास आघाडी असेल किंवा सर्वच राजकीय नेते जे एकत्र येऊन बीडमध्ये आंदोलन सुरू केलं होतं जिल्हाधिकाऱ्यांसमोर, आणि पाहायला गेलं तर थेट धनंजय मुंडेंची भेट सुरेश अण्णा धस घेतली, कुठेतरी बीड जिल्ह्याचा कुठेतरी विश्वासघात होताना आपल्याला पाहिलं नाही। आता मी एक हात जोडून विनंती करते सगळ्यांशी, जे लोकांनी मुद्दा उचलून धरलेला आहे, हात जोडून मी कळकळीची विनंती करते, तुम्ही काहीही असं कोणी जरी भेटीसाठी गेला, अरे एक पक्षामध्ये आहे, भेटू शकतात, 2 तास 3 तास 6 तास भेटू शकता, पण तुम्ही हे त्याच्यावरती काहीतरी गैरसमज करून आणि हे जे मुद्दा आपण उचलून धरलेला आहे त्याच्यावरती दुर्लक्ष करू नका। मी हात जोडून कळकळीची विनंती करते, त्यांना जरी सोडायचं आहे तो सोडणार, कोणी रोखून थांबू शकत नाही त्यांना, पण जरी आपण दुर्लक्ष करून हे आपण एकमेक लढते भेटणार
तो काय होणार याच्यामध्ये? तुम्ही बघितलेलं आहे 2 दिवसा अगोदर जितेंद्र वाड भाऊ आणि सुरेश धस भाऊ मध्ये लढत सुरू केली. तो असंच जरी आम्ही सगळे लड़ना शुरू केले, मैं भी अभी बोल सकती हूँ बहुत बुरा बुरा ये हो गया वो हो गया विश्वासघात हो गया. नहीं, ऐसा नहीं है. उनका दिमाग देख लेंगे, समझ लेंगे, उनको बोलेंगे कि नहीं आप ये मुद्दा रखिए, ऐसे मत करिए. ऐसे हम बोल सकते हैं उनको लड़ने के लिए यूनिटी चाहिए हमको अभी. और हम ऐसे लड़ेंगे आपस में तो ये मुद्दा कहीं ना कहीं छुप जाएगा, कहीं ना कहीं रह जाएगा. वो हमें नहीं करना है. बरोबर. कालच जे आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी प्रफुल्ल पटेल असतील, प्रदेशाध्यक्ष तर सुनील तटकरे असतील आणि धनंजय मुंडे यांची जी आहे बैठक पार पडली. तब्बल 2-2.5 तास जी आहे बैठक पार पडली. काय वाटतं? आणि त्यात असं देखील माहिती समोर येत आहे की जोपर्यंत पुरावे सिद्ध होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई केली जाणार नाही. काय वाटतं? अरे आणखीन काय पुरावे पाहिजे हे लोकांना? मला तो हे कळत नाही. इतके मोठे मोठे संतोष देशमुख हत्या प्रकरण मुळे हे लोकांचे इतके मोठे मोठे कारनामे, इतके मोठे मोठे घोटाळे हे सगळ्यांनी काढलेले आहे. सुरेश धस भाऊनी, अंजलीताई दमन यांनी इतके मोठे मोठे घोटाळे काढले, तरी पण तुम्हाला असं वाटत नाही की पुरावे पाहिजे, पुरावे पाहिजे. अरे पुरावे, कोणते पुरावे पाहिजे तुम्हाला? कोणते पुरावे? तुम्ही ते सगळे व्हिडिओ आलेले आहे वाल्मिक कराडचे आणि सगळ्यांचे व्हिडिओ क्लिप्स आलेले आहे, सगळं काही आलेलं आहे, तरी पण तुम्ही न्याय देत नाही एक मृत व्यक्तीला.